नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण यूट्यूब चॅनलवर ओरली शिकवत असतो बऱ्याचशा इन्शुरन्सबद्दल, पोर्टल कसे चालवायचे, इन्शुरन्सच्या ॲड ऑन कव्हर्स, इन्शुरन्सबद्दल तुमचे काही शंका कुशंका. परंतु मी जे ट्रेनिंग घेतो एजंट लोकांचे, तर त्यांचं म्हणणं असं आलं की प्रत्येक वेळेस एजंट ट्रेनिंगला येणं शक्य होत नाही. नवीन जे एजंट जॉईन होतात त्यांना लगेच ट्रेनिंग देणं कंपनीला पण शक्य होत नाही. तर त्यामुळे आपण खास व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. जे नवीन एजंट आहे, जे जॉईन झाले आहे आणि जे जुने एजंट आहेत त्यांच्यासाठी पण, कारण बरेचसे एजंट पोर्टल वापरत नाही आणि कंपल्सरी कंपनीचा आग्रह असतो की तुम्ही पोर्टल वापरावे, जेणेकरून तुम्ही कधीही केव्हाही पॉलिसी देऊ शकता. आणि त्यासाठी कंपनीने एजंट पोर्टल चालू केलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. बरेच जण म्हणतात खूप अवघड अवघड आहे. अवघड काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. तर आपण प्रथमतः गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्ही क्रोम, मोझिला कोणताही ब्राउझर वापरू शकता. तर गुगलवर गेल्यानंतर तुम्ही तिथं UIIC इंटरमिडिएट पोर्टलवर जायचं आहे. आता हे असं पेज तयार होईल, परंतु तुम्ही गुगलवर गेल्यावर UIIC एजंट पोर्टल टाकलं तरी तुम्हाला तिथं येऊन जाईल. जसं की तुम्ही इथं गुगलवर आहे ना, तुम्हाला दाखवून देतो. हे आम्ही बुकमार्क बनवलेला आहे. बुकमार्क बनवल्यामुळे काय होतं, लगेच येऊन जातं. तसं तुम्हाला इथं गुगलवर तुम्ही सर्च बॉक्समध्ये टाकलं UIIC, पोर्टल, इथे बघा तुम्हाला इथं इंटरमिडिएट पोर्टल म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचंय. हे असं पेज येऊन जाईल तुम्हाला. या पेजमध्ये तुम्हाला युजर नेम जो आहे किंवा युजर ID जो आहे संबंधित ऑफिस मधून दिला जाईल, तो युजर ID घ्यायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही टाकून लॉग इन करू शकता. कंपनीने आपल्यासाठी डायरेक्ट ब्रँच तुमच्या पीसीवर किंवा लॅपटॉपवर किंवा तुमच्या घरी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड लॉग इन ID दिलेला असतो, परंतु या पासवर्डचा वापर फक्त तुम्ही आणि तुम्हीच करायचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा, कारण तुम्हाला पूर्ण ऑथॉरिटी कंपनीने दिलेली असते. त्यात काही माल प्रॅक्टिसेस झाल्या, चुकून हॅकिंग वगैरे झालं तर त्यामध्ये तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे नेहमी ध्यानात ठेवा. त्यामुळे तुमचा पासपोर्ट हा तुमच्याकडेच पाहिजे. इथं कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे पेज मिळेल, होम पेज मिळेल. इकडे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा लोगो असेल. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला तुमचं नाव येईल, तुम्ही लॉग इन केलं म्हणून, कोणाच्या नावाने लॉग इन झालेलं आहे म्हणून. त्यानंतर खाली इथे या बारवर जर क्लिक केलं तर तुमचा CD बॅलन्स तुम्ही चेक करू शकता. तो छोटासा पॉइंट आहे, त्यावर क्लिक करायचं असतं. इथं चेंज पासवर्ड पण ऑप्शन आहे, चेक CD बॅलन्स पण आहे आणि लास्ट 10 SMS पण तुम्ही जर CD बॅलन्स वाढवला असेल, डेबिट केला गेला असेल तर त्यामध्ये दिसते. आणि लॉग आउट ऑप्शन आहे. तर आपण काय करू, आता होम पेज वरून खाली अकाउंटिंग ऍक्टिव्हिटीज ऑप्शन आहे, त्याच्यानंतर पॉलिसी ट्रान्झॅक्शन ऑप्शन आहे, व्ह्यू रिपोर्ट्स अँड क्युरीज आहे, GC कोर रिपोर्ट्स आहे, पॉलिसी डॉक्युमेंट्स आहे, GC कस्टमर मॅनेजमेंट आहे, क्लेम मॅनेजमेंट आहे. यामध्ये असं आहे की प्रत्येकामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहे, परंतु जे गरजेचे आहे सुरुवातीला शिकण्याचे ते आपण तिथपासून प्रथमतः सुरुवात करणार आहोत. तर पहिलं आपण घेऊया पॉलिसी ट्रान्झॅक्शन पासून, कारण पॉलिसी अंडररायटिंग आणि ट्रान्झॅक्शन ते महत्वाचं आहे. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला मेक न्यू किंवा रिन्युअल पॉलिसी, तसेच प्रपोजल मॉडिफिकेशन, रिन्युअल नोटीस जनरेशन, ट्रान्झिट पॉलिसी बल्क अपलोड, हे सर्व तुम्हाला मी
सोप्या भाषेमध्ये हळूहळू शिकणार आहे. तर त्यामध्ये मेक न्यू पॉलिसी किंवा रिन्युअल पॉलिसी यामध्ये असं आहे की बरेच जणांचं कन्फ्युजन असतं की रिन्युअल पॉलिसी कुठं करायची, फ्रेश पॉलिसी कुठं करायची. दोन्ही पॉलिसी याच ऑप्शनमध्ये करायच्या आहेत. फक्त पुढे गेल्यानंतर थोडासा गोंधळ होतो, तर तो तुम्हाला मी क्लिअर करून सांगतो. मेक न्यू पॉलिसी, रिन्युअल पॉलिसी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. यामध्ये सिलेक्ट ऑफिसवर जायचंय. सिलेक्ट ऑफिसवर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही ज्या ब्रँच अंडर तुमचा कोड आहे तिथे दिसेल. तिथं काही करायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी बाय डिफॉल्ट येणार आहे. त्यानंतर सिलेक्ट LOB लाईन ऑफ बिझनेस. तुम्हाला जी पॉलिसी करायची आहे ती फायर मध्ये करायची का, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल. हेल्थ मध्ये करायची, स्पेशल ड्राईव्ह पॉलिसी आहे का, मरीन आहे, मोटर आहे, पॅकेज आहे, पर्सनल ऍक्सिडेंट आहे, सोशल किंवा रुरल आहे. यामध्ये असं अजून एक ऑप्शन असा आहे का बऱ्याच जणांचे LOB अपडेट केलेले नसतात किंवा झालेले नसतात. तर तुम्ही काय करायचं आहे का संबंधित ऑफिसला अर्ज करायचा आहे किंवा तोंडी जरी सांगितलं तर ऑफिसवाले तुम्हाला सहकार्य करून ते LOB ऍड करून देतील. त्यामध्ये आता प्रथमतः आपण मोटरमध्ये शिकणार आहे, कारण मॅक्झिमम जे आहे मोटरमध्ये जास्त बिझनेस केला जातो. तर त्यामध्ये मोटरमध्ये जर गेले तुम्ही तर खाली त्याच्यामध्ये पण ऑप्शन येतील तुम्हाला. तर त्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन येतात. पहिला आहे मोटर पॅकेज पॉलिसी, नंतर आहे मोटर पॅकेज रिन्युअल पॉलिसी. प्रत्येक मोटर पॅकेजचे 2 ऑप्शन, लायबिलिटीचे 2 ऑप्शन, स्टँड अलोन ओडीचे 2 ऑप्शन, CPA चे 2 ऑप्शन आहे. इथं गोंधळ करायचं नाही, तर एकदम सिस्टमॅटिक समजून घ्या. प्रत्येक ऑप्शनचे 2 ऑप्शन आहेत. एक जो आहे तो पहिला जो आहे मोटर पॅकेज पॉलिसी. मोटर पॅकेज पॉलिसी मध्ये न्यू पॉलिसी करण्यासाठी तो ऑप्शन आहे. परंतु न्यू म्हणजे कोणत्या, आपल्या जुन्या जर 3 महिन्यापेक्षा जुन्या असतील त्या पण तुम्ही त्याच्यात करू शकता, किंवा दुसरी कंपनी असेल तिची पॉलिसी करायची असेल, किंवा एखाद्याची पॉलिसीच नाही नवीन पॉलिसी करायची, तर या ऑप्शन मध्ये जायचं आहे. मोटर पॅकेज रिन्युअल मध्ये फक्त आणि फक्त ज्या पॉलिसी आपल्या युनायटेड इन्शुरन्स कडे आहे त्या रिन्युअल करायच्या आहेत त्याच ऑप्शन साठी तुम्ही इथं हा ऑप्शन यूज करू शकता. त्याच्यानंतर लायबिलिटी ओनली म्हणजे थर्ड पार्टी पॉलिसी. इन्शुरन्स मध्ये थर्ड पार्टी नाही तर लायबिलिटी हे नाव आहे, आणि पॅकेज म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आहे. त्यानंतर लायबिलिटी मध्ये पण सेम, न्यू असेल तर लायबिलिटी ओनली पॉलिसी मध्ये, आणि रिन्युअल असेल तर लायबिलिटी ओनली पॉलिसी रिन्युअल मध्ये जायचं. त्याच्यानंतर मोटर स्टँड अलोन CPA कव्हर, कंपल्सरी पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर, आणि खालचा जो आहे 2 व्हीलर लॉंग टर्म इन्शुरन्स. त्याच्यानंतर जो आहे मोटर स्टँड अलोन OD, हा जो आहे फक्त आणि फक्त न्यू ज्या कार असतात किंवा न्यू बाईक्स असतात त्यांच्यासाठी आहे स्टँड अलोन OD. कारसाठी 3 वर्षासाठी कंपनी तुम्हाला पॉलिसी देताना पॅकेज पॉलिसी देते, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. त्यामध्ये OD आणि लायबिलिटी एकत्र असतं पहिलं वर्ष. त्याच्यानंतरचे 2 वर्ष असतात ते थर्ड पार्टी असतात. आणि बाईक मध्ये किंवा 2 व्हीलर मध्ये पहिलं वर्ष पॅकेज पॉलिसी, नंतरचे 4 वर्ष थर्ड पार्टी असतात. तर त्या पॉलिसी तुम्ही स्टँड अलोन OD मध्ये करू शकता. बाकीच्या फ्रेश पॉलिसी जे आहे मोटर पॅकेज पॉलिसी मध्ये करू शकता. तर मित्रांनो, हे तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, किंवा बऱ्याच जणांकडे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे माझा पर्सनल नंबर पण आहे, तुम्ही कॉल करून विचारू शकता, किंवा व्हॉट्सअपला माझा सेम नंबर आहे त्यावर तुम्ही विचारू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही शंका वाटली तर अवश्य तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रथमतः तुमचे खूप सारे धन्यवाद. आपलं इंस्टाचं पण पेज आहे, फेसबुकचं पण आहे आणि युट्यूबचं पण आहे. तर युट्यूबचं चॅनल आणि इंस्टाचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, आणि लाईक आणि कमेंट जरूर करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणता व्हिडिओ बनवायचा असेल किंवा कोणती माहिती तुम्हाला इन्शुरन्स बद्दल पाहिजे असेल, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी बद्दलच नाही तर मोटर इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, एनी इन्शुरन्स मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ किंवा त्यावर व्हिडिओ बनवू, आणि डिटेलमध्ये व्हिडिओ आणि सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवला जाईल. तसेच यानंतर आपण हे जे सेशन आहे हे आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहे. प्रत्येक ईच आणि एव्हरी जो ऑप्शन आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही पण सबस्क्राईब करा. जे नवीन एजंट आहेत, जुने एजंट आहेत, किंवा ज्यांना एजन्सी घ्यायची आहे, किंवा ज्यांना युनायटेड इन्शुरन्स बद्दल माहिती पाहिजे आहे, किंवा मग
इन्शुरन्स बद्दल माहिती पाहिजे आहे त्यांनी अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढं डेली बेसिसवर तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती भेटत जाणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, असेच सहकार्य असू द्या.